शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिर्डी दौरा 29 जून रोजी निश्चित झाला असून ऑपरेशन टायगर नंतर होणारा हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीनंतर जिल्हाप्रमुख सचिन कोटे यांनी या दौऱ्याची माहिती दिली। उद्धव ठाकरे यांचा हा दौरा विशेष चर्चेत आलाय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळी राजकीय भूमिका घेतलेल्या खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघातच उद्धव ठाकरे येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे बंडखोरांवर कोणती भूमिका मांडतात, तसेच खासदार वागचौरे यांच्या कार्यपद्धतीवर ते कशा प्रकारे टीका करतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे। शिर्डी दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। तसेच पक्ष संघटनात्मक आढावा, आगामी निवडणुकांची रणनीती आणि मतदारसंघातील राजकीय परिस्थिती यावरही ते भाष्य करू शकतात। ऑपरेशन टायगर नंतर प्रथमच शिर्डीत होत असलेल्या या दौऱ्यातून उद्धव ठाकरे कोणते राजकीय संदेश देतात आणि बंडखोरांविरोधात किती आक्रमक भूमिका घेतात याकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले। त्यामुळे 29 जूनचा शिर्डी दौरा हा केवळ पक्षीय कार्यक्रम न राहता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि शेतकऱ्यांचे लाडके आणि शेतकऱ्यांचे कैवारी ज्यांनी आज ते शिर्डी लोकसभेअंतर्गत जे 6 खासदारांनी गद्दारी केली त्या अनुषंगाने त्यांचा दौरा 3 दिवसीय दौरा त्यांचा आयोजित करण्यात आले। त्यासाठी शिर्डी येथे 29 तारखेला सकाळी 11 वाजता ते सिद्धसंकल्प येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि शेतकरी असे एकूण उद्धव साहेबांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानुसार ज्या मतदारसंघामध्ये या भाऊसाहेब वागचौरेला उद्धव साहेबांच्या सांगण्यानुसार मशाल चिन्हावर जनतेने निवडून दिलं आणि प्रचंड मताने 4.5 ते 5 लाख मतं जे उद्धव साहेबांच्या सांगण्यावर या गद्दार भाऊसाहेब वागचौरेला पडले, परंतु यांनी गद्दारी केली जनतेची आणि पक्षाची। त्यामुळे पक्षप्रमुखांनी सांगितलं की मी त्या मतदारसंघात येतोय आणि ज्या साहेबांच्या सांगण्यानुसार ज्या मतदारसंघातील लोकांनी मतदान केलं त्यांची मी माफी पण मागतो का इथं येऊन का अशा गद्दारांनी जी चूक केली त्यासाठी मी त्यांची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी येत्या 29 तारखेला ते शिर्डीत येत आहे। हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि त्यात शेतकरी पण आम्हाला फोन करून सांगितलं उद्धव साहेब येतात, आम्हाला पण समावेश व्हायचं आहे। उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही शेतकरी आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही सरासरी 3-4 हजार लोकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे।